नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी अशा ठिकाणाबद्दल ऐकलं आहे का जिथे देवीने महिषासुराचा वध करण्यासाठी तब्बल 18 हात धारण केले होते, जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि अध्यात्माची शक्ती एकत्र अनुभवायला मिळते। हो, आज आपण बोलणार आहोत नाशिक जिल्ह्यातील वणी येथील पवित्र सप्तशृंगी देवी मंदिर बद्दल। ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यात काही असे मुद्दे आहेत जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील। सप्तशृंगी गड हा सह्याद्रीच्या 7 डोंगर शिखरांनी वेढलेला आहे। सप्त म्हणजे 7 आणि शृंग म्हणजे शिखर। या 7 शिखरांचा मधोमध हे मंदिर वसलेलं आहे। समुद्रपाटीपासून साधारणतः 4500 फूट उंचीवर हा गड आहे। पूर्वी गडावर जाण्यासाठी सुमारे 470 पायऱ्या चढाव्या लागायच्या, पण आता गडावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा झाली आहे, त्यामुळे चढणं खूप सोपं झालं आहे। पूर्वीपासून असं सांगितलं जातं की महिषासूर नावाच्या त्या राक्षसाने सगळ्यांना खूप त्रास दिला होता। तेव्हा सर्व देवांच्या शक्तीतून आदिशक्ती प्रकट झाली। भगवान शंकरांनी त्रिशूळ दिला, विष्णूंनी चक्र दिलं, इंद्रांनी वज्र दिलं। अशा प्रकारे 18 हातांमध्ये 18 शस्त्र धारण करून देवीने याच वणीगडावर महिषासुराशी खूप मोठं युद्ध केलं। ज्या ठिकाणी देवीने महिषासुराचा वध केला तो भाग आजही गडाच्या पायथ्याशी टेकडीसारखा दिसतो। लोक त्याला महिषासुराचं डोकं असे म्हणतात। आता एक महत्त्वाचा प्रश्न, या ठिकाणाला 3.5 पीठांपैकी अर्धपीठ का म्हणतात? प्राचीन मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी सती देवीच्या शरीराचे 51 भाग केले, तेव्हा तिच्या उजव्या हाताचा वरचा भाग इथे पडला होता असं सांगितलं जातं। गडाच्या समोरच मार्कंडेय डोंगर आहे, जिथे मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली आणि देवीने त्यांना दर्शन दिलं अशी श्रद्धा आहे। स्थानिक मान्यतेनुसार दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण या पवित्र परिसरात झालं असंही म्हटलं जातं। गडावरील एक गूढ आणि थोडं धोकादायक ठिकाण म्हणजे शीतकडा। हा कडा खूप उंच आहे आणि तिथे वाऱ्याचा वेग प्रचंड असतो। जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार देवीने इथूनच झेप घेतली होती। येथील देवीची मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि ती सुमारे 8 फूट उंच आहे। दरवर्षी देवीला शेंदराचा लेप लावला जातो, ज्याला चोला म्हणतात। जेव्हा हा शेंदूर काढला जातो तेव्हा देवीचं मूळ तेजस्वी रूप पाहून भक्त भारावून जातात। असंही सांगितलं जातं की वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र येथे आले होते आणि त्यांनी येथील कुंडात स्नान केलं होतं। त्या कुंडाला राम लक्ष्मण कुंड म्हणून समजलं जातं। रात्रीच्या काळात तर या गडाचं रूप अगदी वेगळंच असतं। लाखो भाविक अनवाणी पायाने गड चढतात। गडाच्या शिखरावर फडकणारा ध्वज श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो। जर तुम्ही या गडावर गेलात तर तिथली शांतता आणि छान वातावरण तुम्हाला नक्की आवडेल। तर असा आहे आपला वणीचा सप्तशृंगी गड। तुम्ही कधी गेला आहात का तिथे? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ड्रीम सिग्नलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जय माता दी।